राजन गवस यांची भंडारभूक कादंबरी आपण पाहत होतो। त्यातलं जे कथानक आहे त्या कथानकाचा भाग आपला इथपर्यंत आला होता की तायप्पाला इंचनाळला शेवंताकडे या जोगतिनीकडे नेतात, तिथं कोडं काढतात आणि मग कळतं की तायप्पाला त्याच्या लघवी वाट रक्त येतं। तर ती शेवंत सांगते की हे माझं झाड आहे आणि त्याला अंगावरच चाललंय। इतकी प्रचंड अंधश्रद्धाळूपणाची गोष्ट त्या शेवंतकडून वदल्या जाते आणि त्याच्यामुळे तायप्पाची जी आई आहे कल्लव्वा, तिला मात्र वाटतं की तायप्पाला आता आपण जोगता म्हणून सोडलंच पाहिजे। गाडी झुंपतात, वापस आपल्या गावी तायप्पाला घेऊन शेवंता वगैरे सुताराची तानू सुतारीन ह्या सगळ्या तुकाराम हे सगळे येतात। तायप्पा मग घरामध्ये बसलेला आहे, त्याला थोडासा बाहेर जावा म्हणून घराच्या बाहेर येतो। त्याला प्रचंड अशक्तपणा आलेला आहे, त्याची तब्येत बिघडलेली, त्याला उठवत नाही, त्याला सतत अंधारी येते। आता देवीचं करायचंय, देवीचं करायचं म्हणजे काय तर देवीला जायचं आणि देवीला जाऊन तायप्पाचा जोगता सोडण्याचा विधी करायचा। मग दारातल्या अगबंग पायरीवर तायप्पा पाय लांब सडक सोडून बसला होता। पायाच्या कानग्या आता भरायला लागल्या। त्याचं त्यालाच वाटत होतं की अंगातली बनियन आता अंगाला चिटकाय लागली। ती जोगता सोडायचंही त्याच्या डोक्यात घुमायला लागलं। त्यानं आपल्या हाताचा तळवा डोळ्यासमोर नाचवला, मनगटावर त्याची नजर गेली आणि त्याचं त्यालाच हसू आलं। मनगटात त्यानं ते सूत बांधलेले आणि तो बघू लागला आपल्या मनगटाकडे। तर धाकटी पमी आपली बहीण, तिच्यापेक्षाही आपलं मनगट आता लहान झालेलं आहे। बबण्याचं तर सोडूनच द्या, त्याचं तर मोठंच आहे मनगट। त्यानं बराच वेळ मनगट तसंच डोळ्यासमोर धरलं, त्याला बराच वेळ तो बघत राहिला, कोण तायप्पा। आणि मग तो बघत राहिल्यानंतर आपलं मनगट त्याला आता थोडंसं लहान होतं पण आता हळूहळू मोठं होऊ लागलेलं आहे असा त्याला भास होऊ लागला। तितक्यामध्ये गल्लीतून महात्बा मोरे जात होता। त्यानं तायप्पा त्या मनगटाकडे बघत असल्याचं बघितलं आणि तो अचानक तायप्पाला म्हणला, काय तायप्पा, मनगटाला सूत घातलास का काय? तो तितक्यात दचकला। त्याचं मनगट त्या तायप्पाचं तो स्वतः निरखू लागला आणि असा बघता बघता तायप्पा त्यानं आवाज दिल्याबरोबर ते मनगट खाली गेलं। नाही गा, बसलोय आपला, असं तायप्पा हसत हसतच त्याला बोलला महात्बा मोरे। मग नाही हाय ना आता, बरं तर हाय की तुझं आता सध्या? तेव्हा तो तायप्पा म्हणतो की बरं आहे सध्या, पण आता दवाखान्यात जरा जायचं होतं अजून, आणि एकदा जाऊन ये, असं तो म्हणू लागला। मग महात्मा मोर्या 4 कासर पुढे जाईपर्यंत तो बडबडतच राहिला। तायप्पा त्याचं जे ते म्हणणं ऐकून घेत हूं असा करू लागला। खरं तर इचलकरंजीला जाऊन म्हणलं मी, जायचंय म्हणलं मी, तर तो असा हापकून गेला। त्यालाही असं वाटतं की दवाखान्याचं वगैरे हे काही नाही, इचलकरंजीला जायची गरज नाही किंवा त्या गडहिंग्लजला जायची गरज नाही, देवाचंच झालेलं आहे तुला, असं सगळीकडे गावामध्ये वार्ता पसरते। तोपर्यंत ऊन जरा दाट झालं। तायप्पा भिंतीचा आधार घेत घेत उठला। त्याच्या डोळ्यासमोर गच्च अंधार दाटून आला होता। डोक्यात काहीतरी झणकरून आल्यासारखं वाटू लागलं।
बराच वेळ तसाच भिंतीला गच्च धरून तो उभा राहिला. समोर अंधुक दिसायला लागल्यावर त्यानं हळूहळू पाय, आधी अंधारी आली खूप, त्याला काहीच दिसत नव्हतं, थोडं थोडं दिसू लागलं, मग एक एक पाय टाकू लागला आणि लडबडत लडबडत त्यानं समोरच्या चौकटीला हात धरला. तोल जाऊ नये म्हणून तो थोडस खाली बसला. शाळेला जायच्या गडबडीत असलेली पमी त्याचा अवतार बघतच त्याला म्हणाली, ऊन सोसत नाही तर कशाला उन्हात बसायचं, पडला असतास की आता. पमी फनकाऱ्यासारखंच दप्तर घेऊन बाहेर जाताना ती बोलली. त्याला गंमत वाटू लागली. आजारापूर्वी समोर उभा न राहणारी पमी आता फनकाऱ्यानं आपल्यावर खेकसायला लागलेली. म्हणजे घरातली माणसं किंवा लहान पोरं देखील ही अशी त्याला बोलायला लागतात, त्याच्या मनाला लागतं. असं करता करता नाही नाही म्हणता म्हणता 7-8 हजार रुपये या त्याच्या दवाखान्याला गेले, किंवा आजारपणाला, किंवा इकडं जाय तिकडं जाय, जाणत्याकडं जाय, त्या जोगटिनीकडे जाय, ह्या सगळ्या दाखवण्यामध्ये. आणि उलट दवाखान्यात आणि काय झालंच नाही, दवाखान्यात गेले. थोरल्या आबाचं महिना 2 महिने यातच गेलं. काकूला सगळ्या कामाचा ताप, सगळ्यासनीच दमिवलं मी. चायला ह्यातच संपलो असतो तर बरं झालं असतं. काय बिघडलं असतं आपण. आता ह्या देवानं बरं केलंय का खरं? ह्या देवाच्या कामाला आणि किती पैसा लागतोय, कुणाला धकल, कुणाला माहिती. कारण अजूनही कुठं थांबलंय आपलं दाखवायचं लोकांना, जाणत्यांना किंवा या जोगतींनी. आता तर देवीला जायचंय, जोगता करायचं. कसल्या तरी आवाजानं तायपाई एकदम भानावर आला. बघतोय तर काय, त्याची काकू त्याला आवाज देते. त्याच्या समोर ती शेणाची घागर, ती शेण पाण्याची घागर घेऊन ती आलेली आहे. तो सतत दचकतच बाजूला सरकला. बाजूला तरी हो म्हणायचं किती वेळा, एकदा का 10 तोंड लाकडाची असती तर फुटून गेली असती. मुद्दाम स्वांग घेतल्यालं बाप या समोर काय बोंबलायचं. बघा, त्याची काकू बोलायला लागते त्याला. असं म्हणतच काकून शेण घास घास कालवत पाणी वतलं. तायापा गपकन उठाय गेला तर त्याला लवणीत सळाकल्यागत कळ निघाली. आई ग करत असा तो उभा राहिला. अक्कवाच्या हाताची गती वाढली. तिनं तिरक्या डोळ्यानं त्याच्याकडे बघितलं. तसाच पाय वडत वडत तो भिंतीच्या खुट्टीला जाम धरलं. कळ कमी होईल असं त्याला वाटू लागलं. तोपर्यंत उभा राहिला आणि त्यानं आतल्या सोप्याचं अंथरूण गाठलं, जिथं त्याचं अंथरूण केलं होतं हमेशा आजारी असल्यामुळे झोपण्याचं. तो अंथरुणावर आडवा झाला. कधी काळी आड्याला बांधलेलं नारळ त्याच्या डोळ्यात लोंबू लागलं. त्याच्यावरचं पांढरं कापड आता मळून मळून काळं किट्ट झालतं. आपल्या जीवनाचं त्या नारळाशी तुलना करतो. कधी काळी कोड कौतुकानं बांधलेलं कापडामधलं नारळ, आज ते सगळं धुरळ्यानं, त्याच्या कपडा पांढरं शुभ्र आपले असलेलं कापड काळं कुट झालेलं. मग तो जरा पडला, त्याला डोळा लागला, त्याला जाग आली. आईनं तरी त्याला उठवलं. तो एकदम दचकून उठला. बघतो तर काय, कडगावची आत्ती डोकं धरून अंथरुणाशी जरी त्याच्या बसली. त्याला माहीतच नाही कोण आलंय ते. आपली आत्या येऊन बसली कडगावची. आणि ती एकाएकी रडायला लागली. काय झालं बाई माझ्या बच्च्याला म्हणत. आणि मग पहिल्यापेक्षा आता कितीतरी फरक पडला आहे रे. बघितलास बाबा, तरी मी हात जोडून मागच्या महिन्यात सांगून गेलती, हे आजाराचं काही देवाचंच हाय बघा. खरं माझं ऐकत्यात कुठं. आता त्याच वाटाला यायला लागलं का नाही. आता तरी ते देवाचं सगळं व्यवस्थित करा, नाहीतर अजून घोटाळा होईल, असं म्हणत आत्यानं पदरानं आपले डोळे पुसले, नाक निरपलं आणि तायाप्पाला डोळे भरून ती बघत बसली. तसंच कल्लवातीला समजून सांगितल्यागत सांगू लागली. आता काय,
येत्या चैताच्या पुनवला त्या डोंगराच्या बाईचं सगळं करायचंय. यल्लमा माग काय राखायचं नाही. शेवंताक्कानं बी असंच सांगितलंय. एकदाच मोकळं व्हायचं. आता ह्याचं सगळं राखीला लागल. चांगलं होईल. काय काय करायचं सांगितलं हाय. काय नाही. ह्याच्या गळ्यात दर्शन बांधायचं, पांढरी 5 सुत नेसवायची आणि बाळ जोगता जोगतिनीला वाढायचं. तिथं बोलवायचं. 5 जोगता आणि 5 जोगतिनी म्हणजे 5 सुत नेसवावं लागतील. 5 लुगडे. आत्तीचा एकदम चेहरा बदलला. मागाशी शांत असणारी आत्ती सपागत वळवळली. सापागत तिचं तिलाच तोंडात मारल्यागत झालं आणि ती मेलेल्या मड्यागत तायाप्पाकडे बघत बसली. तायाप्पाला तिथं बसव ना. तो उठला आणि परड्यांगाच्या सोप्याला गेला. त्यानं डेऱ्यातलं थंडगार पाणी सपासप तोंडावर मारून घेतलं. न्हाणीजवळ घटकाभर उभा राहिला. त्याला पुन्हा तोंडावर पाणी मारून घ्यावं वाटू लागलं. स्वतःला आवरत तो चुलीजवळ आला. आई, आत्या आणि काकू त्याच्या अंथरुणाजवळ काय बाय कुजबुजायला लागल्या. क्षणभर त्यानं ते कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला आणि पुन्हा त्यालाच त्याची घाण आली. त्यानं भूक मिळती तरी काकूला वाढायला हळी मारली, आवाज दिला आणि भीतीला टेकून बसला. आता बघा, तायाप्पाला घेऊन घरी आल्यावर काय बोलायला लागतात ते बघा. तायाप्पा प्रचंड आजारपणानं तो घाबरून गेलेला आहे. आता त्याला त्याच्या देखत आता आपणाला जोगता सोडणार. पुरुष असून देखील सगळं स्त्रीचे सोपस्कार आपल्यावर केले जाणार. आपणाला लुगडं लेसवल्या जाणार. आता आपणाला कसं होणार आपलं? आणि तायाप्पाला ह्या सगळ्या गोष्टी आता मग त्याची आत्या आलेली. आत्यालाही हे वाईट वाटतं. पण सगळ्यांच्या समंजसपणाच्या भूमिकेने एक ठरतं. तायाप्पाला घेऊन कल्लव्वा तिनं अनेक जोगतीनीकडे जायचं आणि अनेक जोगतिनींचा सल्ला घेऊन देवीचं नेमकं काय करायचे ठरवूयात असं ते ठरतं. पण तायाप्पाला मात्र हे काही, आपण पुरुष आहोत पण अर्धा पुरुष आणि अर्धा स्त्री सारखं जोगत्यासारखं जगायचं हे मात्र तायाप्पाला आवडत नाही. घरातल्या सगळ्यांनाच आवडत नाही. फक्त कल्लवाला मात्र वाटतं की आपल्या पोटचा गोळा आहे. तो देवीने थुंकून टाकलेला आहे. म्हणजे देवीमुळेच तो बरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे देवीचं ते करायला पाहिजे. जर शेवंता म्हणत असेल, शेवंता म्हणजे इंचनाळची खूप मोठी जोगती, तिने हे कोडं काढून दिलेलं आणि म्हणून ती जर म्हणत असेल जोगता म्हणून सोडलं पाहिजे तर ते सोडायलाच पाहिजे. आणि मग तायाप्पा जमिनीवर काहीतरी रेगोट्या ओढल्यासारखं खेळत बसतो. त्याला सगळेजण त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतात. त्याला सगळ्या ठिकाणाहून अशा गोष्टी कळायला लागतात की आता आपलं काहीतरी वेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. सगळे घरामधले गपचिप बसलेले, काहीही कुणाला कोणी बोलत नाही. त्याचा बाप बोलत नाही, त्याचा चुलता बोलत नाही. गावात सगळी इकडच्या तिकडे ही वार्ता कळलेली. आता तायाप्पा इंचनाळच्या शेवंताचं ऐकून आलेले आहेत सगळे. नाही ते डोसक्यात घालून घेतलेत बघा. असं गणपत म्हणून एक गावातला जरा प्रतिष्ठित माणूस आहे, तो घरी आलेला आहे आणि तो त्या गणपतला वगैरे सगळ्यांना सांगते आणि त्याची आत्या त्याला म्हणते, आता तूच सांग गणपा, त्या इंचनाळच्या शेवंताचं ऐकून ह्यांनी नाही ते डोसक्यात घालून घेतलंय बघ. सोन्यासारखं पोरग हातातनं घालवायचं ठरविलं म्हण. त्याला सुत नेसवित्यात, ती सांगते ते सगळं खरं कशावरनं? त्याची आत्या जरा पुरोगामी विचारायची.
ती म्हणते त्या इंचनाळच्या शेवंतांना सांगितलं सूत नेसवायचं म्हणजे लुगडं नेसवायचं. पर तिनं कशावरून ठरवलं की सूत नेसवलं म्हणजे ह्याची तब्येत राहते? आता सगळेच म्हणतील माझं पोरग हातातनं चाललं. आता बघा, ही असं आत्या म्हणते, सगळे घरातले म्हणतायत, तेव्हा कल्लवा काय म्हणते, त्या तायाप्पाची आई, आता सगळी बोलत्यात खरं. माझं पोरग हातातनं चाललं होतं तेव्हा कोण याला नव्हतं असं करा आणि तसं करा म्हणायला. आता सगळं बंद करता म्हणजे पोरग आणि हातातनं जाऊ दे. कल्लवानं मध्येच तोंड घातलं. आता गणपुतात्या मध्येच म्हणला, खरं थोरला काय म्हणतोय ते आपण बघूया. थोरला म्हणजे तायाप्पाचा बाप, कल्लवाचा पती, ते बघूया. तो काय म्हणतोय, ही दोघं काय बी म्हणून देत, खरं सूत नेसवायची नाही असं त्याची आत्या म्हणते. वाटलं तर दर्शन बांधूया, खरं सूत नेसवायची नाही. वाटलं तर काय करू, गळ्यामध्ये सुताची दोरी बांधूयात. संगप्पा निकरावर आला. तो त्याचा चुलता आहे संगप्पा, तायाप्पाचा. तो सुद्धा म्हणतो की असं नाही करायचं, गळ्यात फक्त वाटलं तर सूत बांधायचं, पण लुगडं नाही नेसवायचं, त्याला जोगता असला नाही करायचं. त्या संगप्पाचं बोलणं ऐकून कल्लवाच्या जीवाची नुसती घालमेल झाली. त्याला खाऊ का गिळुती करू लागली आणि जाग्यावर वळवळतच ती आरडली, पोरग माझं आहे, त्याचं काय करायचं आणि काय नाही ते करायचं आम्ही ठरविणार आहोत. ह्यात आता तुम्हासनी बोलायची गरज नाही अशी कल्लवा बोलली ना त्या संगप्पाला. आणि मग या कल्लवाचं असलं बोलणं ऐकून संगप्पा एकदम दचकला. त्याचं डोसकच गरगरू लागलं. त्याला वाटू लागलं आपण काय ऐकतोय हे काहीच समजना. एकाएकी तिचे डोळे लाल भडक झाले त्या संगप्पाचे. त्यानं तांबरलेल्या डोळ्यानं थोरल्याकडे बघितलं. त्याचा थोरला भाऊ म्हणजे तायाप्पाचा बाप मान वळवली. त्याची अधिकच तगमग झाली आणि तायाप्पाला समोरचा दिवा भडकल्यागत वाटायला लागला. गणपू कोंडकर कोड्यात पडला. कुणाच्या बाजूने बोललं तरी भांडण लावल्यागतच होणार आहे म्हणून तो नुसताच ऐकत बसला. तरी आती त्याला मध्येच ओढतच म्हणाली, आगा, त्या गणपतला, आगा, ह्यांनी आता असं म्हटल्यावर काय करायचं तूच सांग की. तू तरी दोन शानपणाच्या गोष्टी सांग की यांना. मी आता काय सांगू असं म्हणतच गणपू कोंडकर आपल्याच विचारात गाडला. अरे काय सांगू म्हणजे, अगा जे पटतंय ते सांग की. संगप्पा घायाळगत बोलला, गड्या, हे सगळंच तुमचं येडताक आहे. हे येडं वाग नाही तुमचं. शेवंताच्या गोष्टीनं पोराला गुण आला हे बरोबर आहे. खरं गुण आल्यावर तिनं सांगल ते करायला पाहिजे. असं कुठं आहे? हो, तिच्या बघण्यानं गुण आला, पण तिनं सांगल ते करायला पाहिजे असं कुठं आहे? आणि 2 शाण्या देववाल्या गाठा, अजून 2 शाण्या बाया देववाल्या गाठा जोगतीनी, त्यासनी विचारा, त्या काय सांगतील तसं करा. गणपू कोंडकर समंजसपणे बोलला. तशी आत्ती हात नाचवत म्हणे, आगा, दिस मावळल्या धरणं मी हेच सांगतोय. तिकडं आता काय आहे की गडहिंग्लजच्या या टोकावर असंच बोलतात, स्त्री देखील पुरुषासारखं बोलते, हे वैशिष्ट्य आहे तिथंच. आणि म्हणून ती म्हणते मी कव्वापासून हेच सांगायला यांना, पण कोण ऐकते? असल्या गोष्टी करायला पाहिजे, कसं का बसू दा. म्हणून त्यानं थोरल्याकडे बघितले. बसाप्पा हे तायाप्पाच्या बापाचं नाव आहे, संगप्पा चुलत्याचं, बसप्पा बापाचं नाव आहे. आणि म्हणून आत्या त्याला म्हणते की आपण चांगल्या त्या 4 गोष्टी चांगल्या ऐकून करायला पाहिजे. मग तो म्हणतो, तुझ्या मनानं प्रमाण करूया, खरं दुसऱ्या कोण देववाल्या ते तरी सांग. थोरला हळूहळू बोलता झाला, मो फायता शेराला पासरी, त्या हिकणीच्या आकुला
आणि भादवांच्या कमळा जोगतीला विचारू, त्या सांगतील तसं करूया. अति राकुंडीचा हात झाडतच बोलली. बबनी आणि पम्मी आत्तीच्या तोंडाकडे बघतच आहे. आता बघा, हे तायप्पाच्या संदर्भात त्याला जोगता सोडायचं की नाही, त्या शेवंतानं सांगितलं म्हणून तसंच करायलाच पाहिजे का, असं गणपा देखील सांगतो. घरातली माणसं काहीच बोलत नाहीत. आत्या बोलतं करते, त्या गणपतला बोलवून घेते. हे सगळे एकमेकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मधलाच एक मार्ग निघतो की तायप्पाला जोगता सोडण्यापूर्वी गळ्यात नुसतं दोरा बांधायचा, सूत बांधायचं. सूत नेसवण्याच्या ऐवजी, लुगडं नेसवण्याच्या ऐवजी सूत गळ्यात बांधायचं. एवढं करूयात. पण तायप्पाला लुगडं नेसवून, पुरुषासारख्या पुरुषाला असं लुगडं नेसवून जोगता सोडून आपल्या हातचं पोरग एकुलतं एक घालायचं किंवा आपल्या हातचं पोरग घालायचं, हे किती वाईट आहे. असं ठरतं की आता दुसऱ्या काही देववाल्या बाया ज्या आहेत जोगतीनी, त्यांना विचारायचं आणि मग तायप्पाच्या संदर्भात पुढचा निर्णय घ्यायचा, असं आता सगळ्यांच्या मतानं ठरतं. आणि मग त्याची आत्या कल्लवाला घेऊन मग आता भादवनला जाते. तिथं काय सांगितलं जातं काय नाही, हा भाग मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. आपण इथं पान क्रमांक 31 पर्यंत या कथानकामध्ये आलो होतो. पुढचा भाग मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. ठीक आहे.